संजय मंडलिक यांना दिलासा तर धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता। नमस्कार, मी स्नेहल घरपणकर, आपण पाहताय तारा न्यूज। महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवारी संदर्भात प्रचंड संभ्रमावस्था लागून राहिली होती। यामुळे दोन्ही मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत होते। एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार याची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा होती। दरम्यान खासदार संजय मंडलिक यांना आज महायुतीकडून तिकीट मिळालं, मात्र धैर्यशील माने हे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या। मुंबईतून महायुतीच्या उमेदवारांची यादी दिल्लीला गेली आहे। त्यामध्ये महाडिक यांच्यासह आणि धैर्यशील माने यांचंही नाव असल्याचं सांगण्यात येतंय। यामध्ये मंडलिक यांच्यासह आणि धैर्यशील माने यांचंही नाव असल्याचं सांगण्यात येतंय। आपल्या कोणत्याही खासदारांची उमेदवारी कापली गेली तर त्याचा आमदारांपर्यंत संदेश चांगला जाणार नाही, हे शिवसेनेसाठी तसेच महायुतीसाठीही धोक्याचे असल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना पटवून दिलेले आहे। त्यामुळे मल्लिकांसह मानेंचीही उमेदवारी निश्चित मांडली आहे। परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील तंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही तोपर्यंत अनेकांच्या जीवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे। तर ही होती आजची विशेष बातमी। पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।